थेट जाऊया दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती सुप्रिया सुळे दाखल झालेल्या आहेत आणि सोनम वांगचुक यांची त्या भेट घेत आहेत। जंतर मंतरवरची ही दृश्य आपण पाहतोय। गेल्या 20 दिवसांपासून सोनम वांगचुक हे आमरण उपोषण करतायत आणि याच उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी त्यांची भेट घेण्यासाठी सुप्रिया सुळे आता दाखल झालेल्या आहेत। महाराष्ट्रातील इतरही अनेक विरोधी पक्षांनी या उपोषणाला या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलेला आहे। शिवसेना असेल त्याचबरोबर मनसेचे अनेक नेते सुद्धा जंतर मंतरवरती जाऊन या आंदोलनाला पाठिंबा दर्शवणार आहेत। आणि दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या देखील आता सोनम वांगचुक यांची भेट घेण्यासाठी दाखल झालेल्या आहेत। दिल्लीमधल्या जंतर मंतरवरची ही दृश्य आपण पाहतोय। आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि सोनम वांगचुक यांच्याशी चर्चा करण्यासाठी सुप्रिया सुळे या जंतर मंतर या ठिकाणी आलेल्या आहेत। गेल्या 20 दिवसांपासून सोनम वांगचुक यांचं हे आमरण उपोषण सुरू आहे। नीट पेपर फुटी विरोधामध्ये हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर सोनम वांगचुक यांनी या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवलेला होता। आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, सुप्रिया सुळे जंतर मंतरवरती दाखल झाल्यात। यस, सुप्रिया सुळे आताच जंतर मंतरवरती पोहोचलेल्या आहेत आणि सुप्रिया सुळे या अभिजित दिपकेंच्या समर्थनार्थ इथे जंतर मंतरवर आलेल्या आहेत। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सुप्रिया सुळे इथे पोहोचल्यात। इंडिया आघाडीतील एक प्रमुख पक्ष आहे, 8 खासदारांची संख्या असलेला असा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा पक्ष आहे। विशेषतः ज्यांनी इंडिया आघाडी तयार करण्यामध्ये भूमिका घेतली होती असा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा पक्ष आणि त्यांच्या नेत्या सुप्रिया सुळे आज सोनम वांगचुक यांच्या उपोषणासाठी त्यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ म्हणून इथे जंतर मंतरवर पोहोचल्यात। आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांमध्ये सलग इंडिया आघाडीतील आणि विशेषतः देशातील विरोधी पक्षांपैकी अनेक पक्ष त्यांचे राजकीय नेते हे इथे जंतर मंतरवर येऊन प्रातिनिधिक समर्थन करतायत। अभिजित दिपकेंचं त्याशिवाय सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारच्या विरोधात सुरू असलेल्या या आंदोलनात सहभागी होत आहेत। आणि त्यानंतर आज सकाळी काँग्रेसचे पवन खेडा राज्यसभा खासदार देखील इथे आले होते आणि आता दुपारी एक स्वतः सुप्रिया सुळे इथे पोहोचतायत। उद्धव ठाकरेंच्या वतीने त्यांचे नेते इथे येऊन गेलेले आहेत। मनसेने भूमिका जाहीर केलेली आहे, वंचित बहुजन आघाडीने भूमिका जाहीर केली आहे। त्यामुळे अनेक राजकीय नेते सुद्धा या व्यासपीठावर येऊन या व्यासपीठावरून थेट अभिजित दिपकेंचं आणि सोनम वांगचुक यांचं समर्थन करतायत। निश्चितच सुप्रिया सुळे आणि शरद पवारांच्या पक्षाची उपस्थिती लक्षवेधी ठरते, कारण सध्या ज्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगल्या आहेत आणि वेगवेगळ्या शक्यता वर्तवल्या जात आहेत की शरद पवारांचा पक्ष काय भूमिका घेणार आहे केंद्र सरकारच्या अनुषंगाने, त्या पार्श्वभूमीवरती सुप्रिया सुळेंची उपस्थिती सोनम वांगचुक यांच्या जंतर मंतर येथील आंदोलनस्थळी ही अधिक लक्षवेधी ठरते आणि नोंद घ्यावीशी अशी ठरते। त्याचं कारण असं आहे की या सगळ्याच सध्या सुरू असलेल्या केंद्र सरकारच्या विरोधातील आंदोलनात जे इंडिया आघाडीचे पक्ष अनेक सुरुवातीला या सोनम वांगचुक यांच्या किंवा दिपकेंच्या समर्थनार्थ येत नव्हते ते आता हळूहळू येऊ लागलेत।